नमः शिवाय शिवशंकर भगवान की जय। हेच ते संगमनेरमधील प्रसिद्ध असे कपालेश्वर देवस्थान। या देवस्थानची खूप मोठी आख्यायिका आहे। ज्यावेळेस भगवान शिवशंकर संगमनेरमधील एका गुळाच्या व्यापाऱ्याकडे भिक्षा मागायला गेले होते, साधूच्या वेशामध्ये ते भिक्षा मागायला गेले। त्या गुळाच्या व्यापाऱ्याने शिवशंकरांना भिक्षा दिली नाही। थोड्याच वेळात काय चमत्कार झाला, त्याच्या गुळाच्या कारखान्याला आग लागली। त्यावेळेस त्याला कोणीतरी सांगितलं, तुझ्या घरामध्ये साक्षात शिवशंकर महाराज भिक्षा मागायला आले होते। त्यांनी शंकराची माफी मागितली व त्यांनी देवाला नवस केला, मी तुझ्या मंदिराचा जीर्णोद्धार करेल। त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्या व्यापाऱ्याचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो, पण ते सांगू शकत नाही, त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे। त्याचं नाव सांगितलं तर खूप अनर्थ सुद्धा होऊ शकतो। खूप हे चांगलं असं देवस्थान आहे। जसं त्र्यंबकेश्वरला 3 लिंग आहे, ब्रह्मा विष्णू महेश, तसेच या ठिकाणी कपालेश्वरला 3 लिंग आहेत। 1 नंबरला आहे ब्रह्मा, 2 नंबरला विष्णू आणि 3 नंबरला महेश। खूप जागृत देवस्थान आहे। हे भुयारामध्ये आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू देवस्थान आहे। कुठल्याही प्रकारची तयार केलेली मूर्त नाही, ऑटोमॅटिक या ठिकाणी ही मूर्त तयार झालेली आहे। आणि हा शंकर नवसाला खूप पावतो। तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असो, ती इच्छा जरूर पूर्ण होते। तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर संगमनेर बसून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे। पहिल्यांदा खांदेश्वराचं मंदिर लागतं, त्याच्यानंतर तिथून 1.5 किलोमीटर अंतरावरती हे खूप असं सुंदर असं एक देवस्थान आहे। या ठिकाणी निसर्गरम्य सुद्धा वातावरण आहे। संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई यांच्या संकल्पनेतून झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत या डोंगरावर खूप असे वनराई निर्माण झालेले आहे। तुम्ही कुठे जा, तुम्हाला हर प्रकारचे झाडे दिसतील। असं वाटतं आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आलो आहोत। तुम्हाला एखाद्या दिवशी पिकनिक सुद्धा करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। देवाचं सुद्धा दर्शन होईल आणि तुमची पिकनिक सुद्धा एन्जॉय होईल। खूप हे चांगलं असं ठिकाण आहे। तुम्ही एक वेळेस या ठिकाणाला अवश्य भेट द्या। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, शिवशंकर भगवान।